कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, स्कॉलरशिपचा हा प्रश्न, या 8वी स्कॉलरशिपचा हा प्रश्न खूप मुलांना अवघड जातो आणि हा प्रश्न सोडवताना खूप मुलं बेसिक चुका करतात. तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर ते आज आपण पाहणार आहोत. तर चला बघूया. तर हा प्रश्न सोडवताना आपण काय करूया की रिपीट आपण दुसऱ्या पेजवर हा प्रश्न सोडूया. हे आपण सगळे इरेज करून टाकू. ठीक आहे. आता बघूया हा प्रश्न कसा सोडवायचा. तर पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची? एकदम शेवटून 3.1/3. फक्त ह्याच्याकडे लक्ष द्या. तर काय येईल? 3 + 1/3. जर मी छेद समान केला तर काय होईल? 3 त्रिक 9 + 1/3 असं होईल आणि उत्तर काय येईल? 10/3. ठीक आहे. छेद समान केला मी तर 10/3 आलं. म्हणजे हे जे पूर्ण आहे भागाकारामध्ये तर हे कॅन्सल होईल. हे कॅन्सल होईल 3. हे 3 कॅन्सल होईल आणि हे ते काय येईल? 10/3. ठीक आहे. हे 3 कॅन्सल होऊन 10/3 आलं. हे 10/3 आणि इथं 1 आहे म्हणजेच 1 पूर्णांक काय आहे? 10/3. तर हे मी कसं लिहील? हे येईल 3/10. म्हणजे हे 3 जे भागाकारातले ते काय होईल? वरती जाईल, उलटून गुणिले होईल आणि इथं येईल 3/10. म्हणजे जे माझं समीकरण होतं हे असं मोठं दिसणारं समीकरण होतं. तर एक स्टेप झाली. ही स्टेप बघून घ्या. पुढच्या स्टेपला हे इक्वेशन कसे बनेल? हे असं इक्वेशन बनेल. ठीक आहे. किती? हे याच्या बदल्यात काय येईल बघा. हे जे पूर्ण आहे हा बॉक्स, याच्या बदल्यात काय आलं? तर याच्या बदल्यात आलं 3/10. बरोबर. याच्या बदल्यात काय आलेलं आहे? 3/10. मग हे पुढचं इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं आहे की हा बॉक्स सोडवायचा. मग हा बॉक्स सोडवताना काय येईल? 1 + 3.3/10. मग आता हा संपूर्ण सोडवण्याच्या ऐवजी आपण फक्त एवढंच सोडूया. मग हे सोडवताना काय होईल? तिरकस गुणाकार 10 त्रिक 30 + 3/10. किती आलं हे? 33/10. आणि हे 1 वरती आहे 1.33/10. हे काय होईल? हे भागाकारातलं वरती जाईल आणि उत्तर येईल 10/33. म्हणजे हा जो पूर्ण बॉक्स आहे त्या पूर्ण बॉक्स बदल्यात काय येईल? 1.3 + 10/33 असं येईल. बरोबर. आता फक्त खालचा बॉक्स सोडूया आपण. 33 त्रिक 99. बघा 1 ला 1 ठेवूया. 33 त्रिक 99 + 10. भागाकारात किती येईल? 33. आता हे 33 वरती जाईल आणि हे वरती 33 येईल आणि 99 आणि 10ची बेरीज किती आली? 109. तर अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 33/109. तर अजून एकदा प्रोसेस बघा. अजून एकदा प्रोसेस सांगतो पहिल्यापासून बघून घ्या. म्हणजे हा प्रश्न परत चुकायला नको. तर मी तुम्हाला समोरच प्रोसेस करून दाखवतो. इथं 1 येईल अधिक 3 + 1 अधिक 3 + 1 अधिक 3 + 1/3. तर मी काय करणार? फक्त हा सोडवणार. फक्त हे एवढंच सोडवतोय मी. तर 3 + 1/3. 3 त्रिक 9 1 10. मग ह्याच्या बदल्यात काय येईल? 10/3. आता हे 3 वरती जाईल. 3 काय होईल? वरती जाईल आणि हे काय होईल? तर 3/10. ठीक आहे. आता काय होईल की हे सोडवायचं आपल्याला खालचं. तर 10 त्रिक काय झालं? 30. म्हणजे हा छेद समान केला. हे 30 + 3 काय बनलं? हे 33/10 आणि हे 10 वरती गेलं. किती आलं? 10/33. काय आलं? हे 10/33. आता मी हा छेद समान करला. 33 ने 3 ला गुणलं. किती आलं? 99/10 आणि हे किती आलं? 33. तर 33 वरती जाईल आणि इथं काय आलं? 33 आणि 99 आणि 10ची बेरीज किती आली? तर ती बेरीज आलेली आहे 109. तर अशा पद्धतीने जर सोडवलं तर हा प्रश्न सुटणार आहे. आणि अशाच प्रश्नांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.